या सकल बंजारा समाजाची मागणी आहे। हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा समाज बांधवांच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये जिल्ह्यातील बंजारा समाज बांधव सहभागी झाले। या मोर्चामध्ये बंजारा समाजाचे नेते हरिभाऊ राठोड यांच्यासह बंजारा समाजाचे स्थानिकचे विविध नेते आणि मंडळी सहभागी झाली। बंजारा समाजाला अनुसूचित जमाती या प्रवर्गातून आरक्षण मिळावं या एकमेव मागणीसाठी हा मोर्चा हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती काढण्यात आला। राज्य शासनाच्या वतीने हैदराबाद गॅजेट लागू करून मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र दिले जाते आणि मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिले जाते। त्यात हैदराबाद गॅजेटनुसार आता बंजारा समाज सुद्धा आक्रमण झाल्याचं पाहायला मिळते। बंजारा समाजाला आता अनुसूचित जमातीमधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी शेकडोच्या संख्येनं बंजारा समाज बांधवांचा हा मोर्चा हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येतोय। या मोर्चामध्ये बंजारा समाजाचे जिल्ह्याभरातील समाज बांधव सहभागी झाले, तर पारंपरिक वेशभूषेमध्ये महिला सुद्धा मोठ्या संख्येनं या मोर्चामध्ये सहभागी झाले, तर दूर दूर पर्यंत बघू शकता आपण बंजारा समाज बांधवच या मोर्चामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। हा मोर्चा हिंगोली शहरातील जिल्हा परिषद ग्राउंडवरून कलेक्टर ऑफिसच्या दिशेने निघालेला आहे। सध्या हा मोर्चा हिंगोली शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आलेला आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी या मोर्चामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। काहीच वेळामध्ये हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचेल। या मोर्चामध्ये बंजारा समाजाचे महंत त्याचबरोबर बंजारा समाजाचे जिल्ह्याचे नेते ते सुद्धा मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली पोलिसांच्या वतीने सुद्धा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। माधवदीप एबीपी माझा हिंगोली। नागपूरमध्ये बंजारा समाजानं जोरदार शक्ती प्रदर्शन केले। पारंपरिक डफ